भारतीय जनता पार्टी का नरेंद्र भाई मोदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र भाई मोदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी जैसा हो। देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी जैसा हो। भारतीय जनता पार्टी काय सांगाल? आज मोठा विजय मिळालेला आहे, या ठिकाणी झाडमुळे घेऊन तुम्ही उभे राहिला आहात। आज आपल्या भारतासाठी खूपच आनंदाचा हा क्षण आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल व आसाम व इतर राज्यांमध्ये जी मेहनत घेतली, स्वतःचं रक्त सांडलं पश्चिम बंगालमध्ये, अशा कार्यकर्त्यांना आज खरोखर न्याय मिळाला आहे की आज कधी नव्हे एवढं अभूतपूर्व यश या भारतामध्ये माननीय या जगाचे नेते नरेंद्रभाई मोदी, यशस्वी नेते नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात आज पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळालेलं आहे आणि आसाममध्ये सुद्धा मिळालेला आहे। त्याचा विजय आम्ही इथं सर्व कार्यकर्ते झालमुरी देऊन साजरा करतो आहे। कारण झालमुरी देऊन आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी तिथल्या स्थानिक लोकांना ते झालमुरी खाऊन त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि विरोधकांनी त्याच्यावर टीका केली, म्हणजे झालमुरी विकणाऱ्यावर आणि खाणाऱ्यावर टीका केली। हा अतिशय दुःखाचा क्षण आहे आणि आम्हाला आनंदाचा क्षण आहे की झालमुरी खाऊन आज आम्ही इथं विजयी झालेलो आहोत। आजचा हा विजय हा या देशात जनसंघाचं आणि भारतीय जनता पार्टीचं रोपटं ज्यांनी रोवलं ते स्वर्गीय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या चरणी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देत आहेत। हा विजय त्या कार्यकर्त्यांच्या चरणी जातो आहे ज्या कार्यकर्त्यांनी आपलं रक्त सांडलं, ज्यांच्या हत्या बंगालमध्ये झाल्या, राजकीय हत्या घडवल्या गेल्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या परिवाराच्या चरणी आणि त्या ठिकाणी निधड्या छातीनं जे कार्यकर्ते लढले 2016, 21 आणि 26 तुम्ही रिझल्ट बघा, 3 सीट 77 आणि आज 200 पार। ज्या कार्यकर्त्यांनी न डगमगता निधड्या छातीनं या गुंडांचा समोर हे कार्यकर्ते गेले, त्या कार्यकर्त्यांचा आजचा विजय आहे, आमच्या सर्व नेत्यांचा विजय आहे, सर्व भारतीय जनता पार्टी देशातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे। आणि मी नतमस्तक होऊन प्रणाम करणार आहे पश्चिम बंगालच्या जनतेला, पश्चिम बंगालच्या महिलांना की ज्यांनी 1500 रुपयाचं आमिष धुळकावून लावलं आणि सुशासन गुंडगिरीच्या विरोधामध्ये हे मतदान केलं आहे। आजचा हा दिवस भारतीय जनता पार्टीच्या ज्या निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी स्वप्नातला आजचा दिवस आहे। हे स्वप्न उराशी बाळगून बरेच कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते, आज तो दिवस पूर्ण येतो आहे। आज बॉर्डर स्टेट आहे, बॉर्डर स्टेट अतिशय महत्त्वाचं असतं। आता फेन्सिंगसुद्धा होईल आणि जे भारतामध्ये भटके आले आहे, जे भारतामध्ये बांगलादेशी घुसखोर आहे, रोहिंग्या आहे, त्यांना घरचा रस्तासुद्धा दाखवू एवढं निश्चितपणानं वाटतं। आणि आज आम्ही सगळे खुश आहोत। भारतीय जनता पार्टी आज विलक्षण चित्र आपल्या डोळ्यासमोर आलं आहे आणि यापुढे सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्या विकासातून आणि चांगल्या विजनमधून बंगाल एक सुपर स्टेट करेल याचा आम्हाला विश्वास आहे। जय हिंद। हा ऐतिहासिक याच्यासाठी आहे की गेल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर 70 वर्षामध्ये प्रथमच आज पश्चिम बंगालमध्ये 70 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता ही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात तिथे निर्माण झाली आणि ती पूर्ण करून दाखवली आणि आता हे स्वप्न हे पूर्ण झालं। हे सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा हा विजय आजचा आहे, एवढं बोलतो। आज 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये तब्बल 3 राज्यांमध्ये त्यापैकी प्रमुख पश्चिम बंगाल या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं एक हाती सरकार आलं। गुंडशाही, झुंडशाही, आतंकवाद आणि दादागिरी यांना थारा न देता जनता ही लोकांसाठी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरते आणि त्या लोकाभिमुख सरकारकडे वळते, हे या ठिकाणी दाखवून दिलं। ग्रामपंचायतपासून तर महाराष्ट्र राज्य किंवा राज्य लेव्हल किंवा केंद्र पातळी या ठिकाणी झुंडशाही, गुंडशाही चालत नाही आणि ते लोकांनी मतदानाच्या रूपातून आज पश्चिम बंगालच्या निकालातून दाखवून दिलं। हा सर्व विजय कार्यकर्त्यांच्या घवघवीत मेहनतीसाठी या मेहनतीजवळ या आपण समर्पित करीत आहोत। सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन व आभार, जनतेचं मनपूर्वक आभार।